हवेली मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरलेल्या घोडगंगा आणि यशवंत हे दोन्ही सहकारी साखर कारखाने अजितदादांच्या मदतीने 1 वर्षाच्या आत सुरू करण्यात येतील अशी माहिती शिरूर हवेलीचे महायुतीचे नवनिर्वाचित आमदार माऊली कटके यांनी दिली आहे। राज्याच्या राजकारणात अजितदादांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळावी अशी अपेक्षा देखील माऊली कटके यांनी यावेळी व्यक्त केली। महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार अशोक पवार यांच्या मोठ्या फरकाने पराभव करत कटके यांनी विजय मिळवला होता। यानंतर तब्बल 2 दिवस कटके यांनी वाघोली येथे नागरिकांकडून शुभेच्छा स्वीकारल्यात। घोडगंगा सहकारी साखर कारखाना असेल किंवा यशवंत सहकारी साखर कारखाना असेल, हे दोन्ही कारखाने आता येणाऱ्या काळामध्ये लवकरच चालू होतील। दादांनी सांगितले 1 वर्षाच्या आतमध्ये कालावधीच्या आतमध्ये हे घोडगंगा सहकारी साखर कारखाना देखील चालू होणार आहे, कारण की त्याला प्रोसिजर आणि इतर ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या पूर्ण करायला थोडासा वेळ लागेल। त्याच्यामुळे मी असं काही म्हणणार नाही की 3 महिन्यात हा कारखाना चालू होईल। हा कारखाना 1 वर्षाच्या आतमध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी चालू होणार आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये शिरूर हवेलीचे जे प्रश्न आहेत, ज्याच्यात चास कमान पाण्याचा हेड टू टेल विषय असेल, वाघोलीसारख्या ठिकाणी किंवा नगर रोडचा संपूर्ण ट्रॅफिकची समस्या आहे, पाण्याची आहे, ड्रेनेजच्या समस्या आहे, मोठ्या मोठ्या ग्रामपंचायतीच्या आहेत, सोलापूर रोडचं देखील त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या आहे आणि असे अनेक विषय, छत्रपती संभाजी महाराजांच्या आराखड्याचा विषय असेल तोही त्या ठिकाणी त्याचाही पाठपुरावा येणाऱ्या काळामध्ये करायचा आहे। तर असे अनेक जे गोडधरणचा पाण्याचा विषय असेल, अनेक त्या ठिकाणी शेरे असतील की ज्या ठिकाणी जागा एक्वायर केलेल्या आहेत त्यांच्यावर शेरे जी पडलेली ती शेरे काढण्याचा विषय असेल, असे तरुणांच्या संदर्भामध्ये MIDCचा विषय असेल, कामाला लावण्याच्या संदर्भामधले नवीन MIDC होत असताना त्या ठिकाणी नवीन कंपन्या कशा येतील आणि त्या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार कसा देता येईल याच्यासाठी निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये हे सर्व प्रश्न समोर आहेत आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न असेल। ज्या पद्धतीने सर्वसामान्य मायबाप जनतेने प्रेम दिलेलं आहे, एवढं खरं तर मी आमच्या सर्व सहकाऱ्यांचे आणि आमची जी मायबाप जनता आहे सर्वांचं मनापासून मी धन्यवाद देतो की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाच्या मुलावर प्रेम केलं किंवा आशीर्वाद दिला। तर येणाऱ्या काळामध्ये ही जबाबदारी निश्चितपणे वाढलेली आहे आणि सर्वांना सोबत घेऊन बरोबर घेऊन हे सर्व प्रश्न सोडवण्याचा निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न असेल। तसं पाहिलं तर दादांनी ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकास पुरुष म्हणून दादांची एक वेगळी ओळख आहे। ज्या माणसांनी संपूर्ण आपल्या आयुष्यामध्ये पहाटे 5-5:30 वाजल्यापासून तर रात्री 12-1-2 वाजेपर्यंत या महाराष्ट्रासाठी दिलेले आहेत। सर्वसामान्य समाजाची या भौगोलिक परिस्थिती जाण असलेलं असं हे नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार। आणि एवढ्या वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये दादांना कधी अजून मुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही। त्याच्यामुळं आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देखील वाटतं की कुठंतरी दादांना आता मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी आणि दादा मुख्यमंत्री व्हावेत, ही खऱ्या अर्थानं आता आमची मनातून त्या ठिकाणी भावना आहे। कारण की शेवटी राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना कुठंतरी काम करण्याची संधी देखील आपल्याला मिळाली पाहिजे। आणि आज समाजाने त्यांना त्या ठिकाणी त्यांचं नेतृत्व देखील आपण पाहतोय की लोकसभेला ज्या पद्धतीने त्यांच्यावरती की दादांच्याकडे गेल्यानंतर काय परिस्थिती होती काय नाही, आता दादांची जवळपास 41 सीटं या ठिकाणी आमदारकीची निवडून आलेली आहेत। त्याच्यामुळं आता असं झालेलं आहे की जे दादाला सोडून जातात ते पडलेले आहेत। आता अशी महाराष्ट्रात परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळं सर्वसामान्य मायबाप जनतेने दादांचं नेतृत्व हे पहिलंच स्वीकारलेलं होतं। त्याच्यामुळं असं वाटतं की मुख्यमंत्रीपद दादांना या ठिकाणी मिळालं पाहिजे अशी सर्वसामान्य मायबाप जनतेची इच्छा आहे। दोन्ही तालुक्यांनी तेवढंच माझ्यावरती प्रेम केलेलं आहे आणि असं कधी झालं नाही की शिरूर तालुक्याने देखील मला आज आपण पाहिलं की असं हा तालुका वेगळा होणार किंवा तो तालुका वेगळा होणार आहे, असं हे आमच्या मनात कधी शंका आली नाही। 15 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये हवेली तालुक्याने देखील शिरूर तालुक्याला भरभरून दिलं, तसंच यावेळी शिरूर तालुक्याने देखील माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जवळपास 28,000चं लीड दिलेलं आहे तालुक्यातील विद्यमान आमदार असताना देखील। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा शिरूर आणि हवेली हा दोन्ही तालुक्यांचा समतोल राखून त्या पद्धतीचा विकास केला जाईल आणि सर्वांना बरोबर घेतलं जाईल।